मी श्याम पाटील निक्कम, माझ्याकडे तालुका संघटक पदाची जबाबदारी आणि मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते सहअध्यक्षपदी निवड केलेली आमदार साहेबांनी माझी. पत्रकार परिषद घ्यायचं कारण असं की काल माजी आमदारांनी वडाळीच्या मंडळीचं पत्रकार परिषद घेतली किंवा पक्षप्रवेश झाले नाही. आता ही इथं वडाळीची मंडळी आलेली आहे, त्यांना तुम्ही विचारून घ्या पक्षप्रवेश झाले का नाही, आणि मंडळी इथं ऑलरेडी बसलेली आहे. आता माजी आमदारांना जास्त आणू नये किंवा खोटे पक्षप्रवेश झाले का खोट्या बातम्या द्यायला लागले. त्यांचं असं म्हणणं आहे की हे उभाटा पक्षामध्ये ज्या लोकांनी प्रवेश घेतला त्या लोकांचा जबरदस्ती प्रवेश करून घेतला होता. नाही, जबरदस्ती प्रवेश काय ही काय तर मंडळी विचारा ना यांना, इथं बसलेली मंडळी. काय नेमकं म्हणावं, म्हणजे श्रेयवादाचा वाद आहे की काय? बस श्रेयवाद आहे. त्यांना काय करायचं आहे, आता ते पडल्यामुळं ते जरा मनस्थिती खराब झालेली आहे त्यांची. ते अजून त्या स्वप्नातून बाहेर नाही निघून राहिले की बुवा आपण पडलो म्हणून. तर शेवटी जनतेनंच घरी बसवलं ना. तुम्ही जर एवढे कामं केले असते तर जनतेने घरीच बसवलं नसतं तुम्हाला. काल जे मंडळी त्या ठिकाणी होती ती मंडळी वेगळी होती का तुमचे लोक वेगळे असं काही? नाही, ती मंडळी वेगळी, त्यांची मंडळी आहे, आणि इथं बसलेली मंडळी ही वेगळी आहे. यांना लाईव्ह विचारून घ्या तुम्ही. तेच लोक हे दाखवण्याचं भासवत होते मध्ये असं काही? हो, ते भासवत होते, पण इथं मंडळी वेगळी आहे ना. तुम्ही फोटो पहा, व्हिडिओ पहा, आमचे फोटो आहेत, त्यांचे फोटो आहेत. म्हणजे ते जे बोलतात ते खोटं बोलतात असं म्हणायचं तुम्हाला? सरळ सरळ खोटं बोलून राहिले, आणि आत्तापर्यंत खोटंच बोलत आले ना सगळे. ते 5200 कोटीचा विकास केला म्हणतात. अहो, तुम्ही 200 कोटीचे कामं दाखवा म्हणा कुठं चालू येतं. सगळ्या भानगडीत कमिशनसाठीचं कामं बंद पडलेले. किती एकत्रित लोकांचा प्रवेश झाला? त्या दिवशी मला वाटते कमीत कमी 16 ते 17 जणांचा प्रवेश झालेला आहे.